आपण आज चिकनची रेसिपी बघणार आहे। चिकन करी। त्यासाठी आपण इथे 1 किलो चिकन घेतलं आहे। ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं 3 पाण्याने। छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं। धुवून झाल्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं। त्यात खडा मसाला टाकायचा। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा। कांदा असा लाल करून घ्यायचा। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे। त्यानंतर टोमॅटो टाकायचा, छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर धना पावडर, हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर आपण त्यात धुतलेलं चिकन टाकायचं। ते पण छान असं परतून घ्यायचं। थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये चवीनुसार। त्यानंतर छान असं फ्राय करून घ्यायचं। नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं। 10 मिनिटांनी झाकण काढायचं। छान असं हलवून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकायचं। जेवढे आपल्याला आळणी हवंय तेवढं। तर झाकण टाकून 20 मिनिटं शिजवून घ्यायचं। त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा उभा चिरायचा, तो तेलावर फ्राय करायचा लालसर। त्यामध्ये आलं लसूण टाकून ते पण छान फ्राय करायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, मस्त असं फ्राय करून घ्यायचं लालसर। त्यानंतर ते आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर आपण खोबरं पण थोडंसं तेल टाकून लालसर करून घ्यायचं। नंतर आपण छान त्याची पेस्ट बनवायची। मसाला बारीक करून घ्यायचा पाणी टाकून। परत कढई ठेवायची। कढईत तेल टाकायचं। आपण बारीक केलेला मसाला टाकायचा। नंतर त्यामध्ये चिकन मसाला, 1 चिकन मसाला, मटन मसाला टाकून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, घरचा काळा मसाला, हळद, धने पावडर टाकून छान असा फ्राय करायचा तेल सुटोसपर्यंत। तेल सुटोसपर्यंत मसाला छान फ्राय करायचा। मसाल्याला तेल सुटलं तर तरी छान येते भाजीला आणि टेस्ट पण छान लागते। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी कस्तुरी मेथी टाकायचं, 2 चमचे बाजरीचं पीठ टाकायचं। मस्त तेल सुटोसपर्यंत फ्राय करायचं। त्यानंतर आपण जे चिकन शिजवलेलं आहे त्याच्यामध्ये हा मसाला टाकून छान अशी मस्त उकळी आणून घ्यायची। 10 मिनिटं शिजून द्यायचं। जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी असेल तेवढं त्यात आपण गरम पाणी करून टाकायचं। छान असं हलवून घ्यायचं। गरम केलेलं पाणी टाकायचं। चवीनुसार मीठ, कोथिंबीर। छान 10 मिनिटं उकळी आल्यानंतर बघू शकता तुम्ही चिकन करी तुम्ही भात चपाती याच्यासोबत खाऊ शकता। खूप टेस्टी लागते। एकदा नक्कीच करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।